नमस्कार. आपला भारत देश म्हणजे विविध धर्म आणि श्रद्धा यांनी भरलेला देश. पण ही विविधता म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तर ती आपल्या संविधानाने दिलेली एक पक्की हमी आहे. तर मग चला, या हमीबद्दलच आज आपण बोलणार आहोत. हे आवाज आपल्या कानावर रोज पडत असतात, नाही का? हीच तर आपल्या देशाची खरी ओळख आहे. आणि हे वेगवेगळे सूर जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा आपल्या भारताचं एक सुंदर संगीत तयार होतं. आणि ह्याच संगीताला, ह्याच विविधतेला जपण्याचं काम करतं आपल्या संविधानातलं एक खूप महत्त्वाचं कलम, अनुच्छेद 25. तर अनुच्छेद 25 नक्की आहे तरी काय? हा आपल्या संविधानाचा तो कणा आहे जो भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याचं आणि तो पाळण्याचं स्वातंत्र्य देतो. चला तर मग बघूया यात नक्की काय काय येतं. बरं, तर बघूया. अनुच्छेद 25 आपल्याला मुख्यत्वे 3 गोष्टींची हमी देतो. पहिली, आपल्याला कोणताही धर्म स्वीकारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. दुसरी, जो धर्म आपण स्वीकारला आहे त्यानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे पूजा प्रार्थना करणं, सण उत्सव साजरे करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न समोर येतो. हे स्वातंत्र्य म्हणजे काही वाटेल ते करायची परवानगी आहे का? याला काही लिमिटेशन्स आहेत की नाहीत? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहेत. आणि त्या काय आहेत हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आपलं संविधान कसं बॅलन्स साधतं. ते आपल्याला हक्क तर देतं, पण त्याचबरोबर काही मर्यादा आणि जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देतं. आणि इथेच सगळा खेळ आहे. धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे, पण तो 3 गोष्टींच्या अधीन आहे: पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी आणि हेल्थ, म्हणजेच सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य. सोप्या भाषेत सांगायचं तर माझ्या स्वातंत्र्यामुळे समाजातली शांतता भंग होता कामा नये किंवा कुणाच्या आरोग्याला धोका पोचता कामा नये. आता आठवतंय, आपण 3 अधिकारांबद्दल बोललो होतो. त्यात तिसरा होता धर्माचा प्रसार. पण मग ह्या प्रसार शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्रसार म्हणजे काय? तर आपल्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी, विचार, तत्व दुसऱ्यांना सांगणं, त्यांना पटवून देणं. पण इथे जबरदस्तीला अजिबात स्थान नाही. आणि इथेच एक खूप मोठी आणि महत्त्वाची रेषा आहे: धर्मप्रसार आणि जबरदस्तीने केलेलं धर्मांतर. आपल्या सुप्रीम कोर्टाने हे अगदी स्पष्ट केलंय की या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्या धर्माबद्दल सांगणं हा हक्क आहे, पण कुणावर जबरदस्ती करणं, त्यांना पैशाचं आमिष दाखवणं किंवा धमकी देणं हे मात्र गुन्हा आहे. चला, हे एका उदाहरणाने समजून घेऊया, म्हणजे एकदम क्लिअर होईल. समजा एखाद्याला स्वतःच्या मर्जीने विचार करून आपला धर्म बदलायचा आहे, तर तो त्याचा अधिकार आहे, कोणी त्याला रोखू शकत नाही. पण जर कोणी दुसऱ्याला पैशाचं आमिष दाखवून किंवा हे नाही केलंस तर बघ अशी धमकी देऊन धर्म बदलायला लावत असेल, तर तो एक गंभीर गुन्हा ठरतो. ओके, तर आतापर्यंत आपण व्यक्तीच्या हक्कांविषयी बोललो. पण ह्यात सरकारची किंवा राज्याची भूमिका काय? सरकार या सगळ्याकडे कसं बघतं? आणि इथेच धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलॅरिझम हा शब्द येतो. पण आपल्याकडच्या सेक्युलॅरिझमचा अर्थ जरा वेगळा आहे. आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेचा अर्थ धर्माला विरोध करणं असा होत नाही. तर सरकारसाठी सगळे धर्म समान आहेत. सरकार कोणा एका धर्माची बाजू घेणार नाही. राज्याचा स्वतःचा असा कोणताही धर्म नसतो. पण याचा अर्थ असा नाही की सरकार काहीच करणार नाही. अनुच्छेद 25 मध्येच एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे क्लॉज 2, 25(2). हा क्लॉज सरकारला सामाजिक सुधारणांसाठी कायदे बनवण्याचा अधिकार देतो. म्हणजे बघा, धर्माच्या नावाखाली जर एखादी चुकीची किंवा अन्यायकारक प्रथा चालू असेल, तर सरकार त्यात हस्तक्षेप करून कायदा बनवू शकतं. आणि असं झालंय सुद्धा. याची काही ठोस उदाहरणं बघितली तर अस्पृश्यता निवारण कायदा आठवा किंवा सर्वांना मंदिर प्रवेशासाठी केलेले कायदे. हे सगळे कायदे याच अधिकाराचा वापर करून बनवले गेले आहेत, ज्यामुळे समाजात मोठे आणि चांगले बदल घडले. चला, आता जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काही की पॉइंट्स, हे मुद्दे अगदी लक्षात ठेवायचे आहेत. पॉइंट नंबर 1, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, हा अधिकार फक्त भारतीय नागरिकांना नाही, तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लागू होतो. ऑल पर्सन्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा, हा काही साधासुधा अधिकार नाही, हा एक मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. म्हणजे काय? तर हा आपल्या संविधानाच्या गाभ्यामध्ये आहे आणि याचं संरक्षण करणं ही न्यायपालिकेची जबाबदारी आहे. आणि तिसरा, जो आपण आधी बघितला पण पुन्हा एकदा लक्षात ठेवूया, की हा अधिकार ॲब्सोल्यूट नाही, अमर्याद नाही. पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी आणि हेल्थ या 3 गोष्टींच्या चौकटीच तो लागू होतो.
बरं, तर या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण यातून काय घ्यायचं? बघा, अनुच्छेद 25 हा फक्त कायद्याच्या पुस्तकातला एक कलम नाहीये. तो आपल्या देशाच्या विविधतेत एकता या ओळखीचा आत्मा आहे. तो आपल्याला विश्वास देतो की कितीही वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या श्रद्धा असल्या तरी आपण सगळे एकोप्याने राहू शकतो. आणि हीच तर आपल्या भारताची खरी ताकद आहे. आणि म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या देशाची ताकद ही इथल्या विविध श्रद्धांच्या स्वातंत्र्यात आहे. आणि ह्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं हीच आपल्या संविधानाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे.